नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला स्त्रियांचा व्यक्तिमत्व विकास या महत्त्वपूर्ण विषयावर सुनीता विल्यमसन यांचे विचार आपण या ठिकाणी बघणार आहोत। नुकत्याच अंतराळामध्ये 9 महिने राहून त्या पृथ्वीवरती पोहोचलेल्या आहेत। पाठीमागेही अंतराळामध्ये 195 दिवस राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावरच आहे। त्या जेव्हा अंतराळामध्ये 9 महिने राहून परत आल्या त्यावेळेला त्यांना काही लोकांनी प्रश्न विचारले। त्या संबंधातला विचार आपण या ठिकाणी बघणार आहोत। सुनीता विल्यमसन यांना विचारलं की तुम्ही एक स्त्री आहात, यामुळे आपणास अंतराळामध्ये काय अनुभव आला, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। तेव्हा त्या म्हणाल्या की मी अंतराळामध्ये एक स्त्री वा पुरुष म्हणून गेले नसून एक शास्त्रज्ञ म्हणून गेले होते। हे तिचे उत्तर अत्यंत बोलके आहे। आजही कुटुंब संस्थेमध्ये पुरुष प्रधानता आपल्याला दिसून येते। नोकरीच्या ठिकाणी वा शेतात राबणाऱ्या स्त्रीला घरी आल्यावरही घरकाम करावे लागते। एक स्त्री नसेल तर विश्वाचे स्मशान व्हावयास वेळ लागणार नाही, याचे भान पुरुषांना विसरता कामा नये। प्रत्येक पुरुष एका स्त्रीमुळेच या विश्वात जन्म घेतो, हे नैसर्गिक सत्यही दुर्लक्षित करता येणार नाही। म्हणून पुरुषांनी स्त्रियांना हक्क व समानता देऊन स्त्रियांना विश्वावर केलेल्या उपकाराची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। तसेच स्त्रियांनी स्त्रियांचा अधिक सन्मान केला पाहिजे। अन्याय करणे, अन्याय होत असेल तर गप्प बसणे वा अन्याय होत असेल तर त्या स्त्रीला विनाअट सहकार्य केले पाहिजे। राज्यघटनेने धर्म, जात, वंश, लिंग, घराणे असा कोणताही भेदभाव न करता मुलगा व मुलगी यांना समान वारसा हक्क बहाल केला आहे। नाजूकता, शोषिकता, नम्रता, भावनिकता व सुसंस्कार यामुळे बराच वेळा स्त्रिया अन्याय सहन करतात। हुंडाबळी, बलात्कार वा स्त्री भ्रूण हत्येसारखे अनिष्ट प्रकार समाजामध्ये घडत असतात। म्हणून स्त्री पुरुष समानता हे व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। जगाच्या लोकसंख्येमध्ये अर्धी लोकसंख्या ही स्त्रियांची असून तरीही स्त्रियांवर अन्याय होतात, हे ऐकून तर खऱ्या अर्थाने आश्चर्य वाटते। अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा पद्धत, कामाचे वाटप, विषमभाव, आईवडिलांनीच सांभाळताना मुलगा व मुलगी यात भेद करून सासू, ननंद व मालक या पदावर आरूढ झालेली स्त्रीच जेव्हा सून, नोकरानी व बलात्कारित स्त्रियावर हल्ले चढवते, तेव्हा आपण स्त्री असून आपल्याच स्वजातीवर आपण अन्याय करतो, याचेही भान त्या स्त्रीला राहत नाही। जातीयता, धर्मभेद, वय, लिंगभेद, आर्थिक विषमता, दंडेलशाही यामुळे वितुष्ट वाढते। पण जर सौजन्यशीलता सर्वांमध्ये असेल तर परस्परातील प्रेम वृद्धिंगत होऊन एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी झाल्याने एकोपा, सामंजस्य, आनंद निर्माण होऊन सुसंस्कृत व सुसंस्कार संपन्न सुखी व प्रगत समाज निर्माण होतो। एखादा पुरुष जेव्हा स्त्रीवर अन्याय करतो तेव्हा हा लिंगभेदाचा प्रकार आहे असे आपल्याला म्हणता येईल। अर्थात तो गुन्हा अक्षम्यच आहे। परंतु एखादी स्त्री जेव्हा स्त्रीवर अन्याय करते तेव्हा त्या स्त्रीने केलेला गुन्हा मृत्यूदंडाच्या शिक्षेपेक्षाही अधिक गंभीर असल्याचे ठरवणे समाजहिताच्या दृष्टीने गरजेचे आहे। आपल्यावर अन्याय होऊ नये असे स्त्रियांना वाटत असेल तर त्यांनी काही गोष्टी आत्मसात केलेल्या पाहिजेत। नंबर 1, कुणावरही अन्याय करू नका, तसेच कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन करू नका, त्याचा नाविलंब प्रतिकार करा। या गोष्टी आपण विचारामध्ये घेतल्या पाहिजेत। नंबर 2, स्वतःच्या अमोघ शक्तीचा परिचय करून घ्या। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्त्रीशिवाय विश्वातील कोणत्याही स्त्री पुरुषाला जन्माचा, जगण्याचा आणि प्रेमाच्या अनुभवाचा आनंद मिळणार नाही, हे कधीच आपण विसरू नये। नंबर 3, तुमचे निर्णय तुम्ही घ्या। स्त्रीने कसे जगावे, कसे राहावे, काय करावे वा काय करू नये याचे सर्व निर्णय घरातील एखादा पुरुष व त्याच घरातील सासू वा ननंद घेते आणि इथेच मुलींच्या वरील अन्यायाला प्रारंभ होतो। आज या विज्ञान युगात आम्ही चंद्र आणि मंगळावर जाण्याच्या गप्पा मारतो, स्वतःला विज्ञाननिष्ठ समजतो आणि सुनेचा छळ मात्र करतो। मुलगी व तिचे आईवडील सासरच्या लोकांनी दिलेल्या मानसिक व आर्थिक छळामुळे आमच्या घरात मुलीचा जन्म अजिबात झाला नाही पाहिजे अशी देवाजवळ प्रार्थना करतात। त्यामुळे स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे।
मुलगी असल्याने तो गर्भपात करणाऱ्या लोकांना शिक्षा करणारा कायदा करावा लागतो। अर्थात काही लोक, स्वार्थी लोक, पैशासाठी मुलींचा गर्भपात करण्याचे पाप आजही करताना आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळेच मुलीच्या संख्येमध्ये झपाट्याने कमतरता आलेली आपल्याला बघायला मिळते। मुलाची संख्या जास्त आहे, मुलींची कमी आहे, म्हणून आज विवाह होण्यास देखील कठीण झालेलं आहे। आपल्या मुलीला त्रास झाला तर कांगावा करणारे आईबाप देखील दुसऱ्याची मुलगी सून म्हणून घरी आल्यावर तिला त्रास देण्याचे थांबवत नाहीत। हे फार मोठं आश्चर्य वाटतं मला। ते लोक आपण काही अपराध करतो असे मानतच नाहीत। अर्थात असले नराधम हेही विसरतात की ती सून आपल्या मुलाची पत्नी आहे। तिला त्रास दिला तर आपल्याच मुलाचा संसार उद्ध्वस्त होईल। सुनेला मानसिक व शारीरिक त्रास दिला तर तिला होणारे बाळ, जे की त्यांचा नातू किंवा त्यांच्या वंशाचा दीपकच आहे, त्याच्यावर देखील या सर्वांचा वाईट परिणाम होईल। त्या चिमण्या बाळावर म्हणजे त्यांच्या वंशावर वाईट परिणाम होऊन सर्व घराने दुःखी होईल। 3 पिढ्या अस्थिर, दुःखी आणि उद्ध्वस्त होतील, याचा देखील विचार त्या करत नाहीत। आश्चर्य असे की यातून सुशिक्षित विज्ञानवादी म्हणणारे लोक देखील काहीही बोध घेत नाहीत। मुलाचे लग्न होत नाही म्हणून देवाला नवस करणारे लोक मुलाचे लग्न झाल्यावर मात्र उन्मत्त वागू लागतात। याला एकच उपाय आहे, सासरचे लोक त्रास देत आहेत हे लक्षात येताच त्या मुलीने विलंब न करता सासरच्या लोकांना प्रखर विरोध करावा आणि मुलीच्या आईवडिलांनी आपल्या मुलीच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे। त्याच वेळेला ती लोक वटणीवर येतील आणि नरमाई न घेता त्यांना शिक्षा करावी। नंबर 4, जीवन अनमोल आहे, ते आत्महत्या व हत्या करून वाया घालवू नका। जीवन हे एकदाच मिळतं। दुसऱ्याच्या चुकीच्या निर्णयाचे प्रायश्चित्त मुलीने कधीही घेऊ नये आणि आत्महत्या करू नये। नंबर 5, वर्तमानाचा आनंद तुम्ही लुटा। भूतकाळ विसरा, भविष्याची चिंता सोडा आणि वर्तमान आपला आहे त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे। रोल मॉडेल बना तुम्ही। नंबर 6, सर्व स्त्रियांनी एकीने वागा। घरातील सर्व स्त्रिया एकीने वागू लागल्या तर त्यांच्यावर कोणीही अन्याय करणार नाही। नंबर 7, दूरदृष्टी ठेवा। जोडीदार निवडताना त्याच्या बाह्य रूपावर म्हणजे शारीरिक सौंदर्य, केसांची स्टाईल, त्याची गाडी, त्याचा बंगला, त्याचा पैसा, त्याचा मोठा पगार, त्याची उच्च डिग्री किंवा तो फॉरेनर आहे, बाहेर देशामध्ये राहतो, या गोष्टीला तुम्ही भाळू नका। त्याच्या अंतरंग गोष्टी बघा, म्हणजेच निर्व्यसनी वृत्ती बघा। त्याचा सुस्वभाव असला पाहिजे, कष्टाळू वृत्ती, स्वावलंबी, सासरच्या पैशावर डोळा न ठेवणारा, या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत। नंबर 8, अंधश्रद्धाळू होऊ नका। शास्त्र सांगते पती जर परमेश्वर असेल तर पत्नी ही लक्ष्मी आहे। त्यामुळे पतीने जर त्रास दिला तर त्याला विरोध करणे धर्मसंगतच आहे। नंबर 9, कायद्याचे ज्ञान आत्मसात करा। लग्नापूर्वी स्त्री संरक्षणासाठीच्या कायद्याचे ज्ञान आत्मसात आपण केलं पाहिजे। प्रसंगी त्याचा आधार घेणे आवश्यक आहे। नंबर 10, मातृत्वाचे मूल्य ओळखा। मुलगा व मुलगी होणे हे निसर्गतः संपूर्ण पुरुषावर अवलंबून असते। त्यामुळे जर मुली होत असतील तर स्त्रियांनी स्वतःला दोषी समजू नये व त्यासाठी घरातील लोक दोष देत असतील तर त्याला स्पष्ट शब्दामध्ये प्रतिकार करा आणि समजावून सांगा की मुलगा होणे किंवा मुलगी होणे पूर्णतः पुरुषावरतीच अवलंबून आहे। नंबर 11, मुलगी व मुलगा हा भेद करू नका। मुलगी हे परधन आहे म्हणून तिच्या व मुलाच्या खाण्यापिण्यापासून शिक्षणापर्यंत भेदभाव करू नका। कारण अलीकडे कल्पना चावला, सुनीता विल्यमसन, कृष्णा पाटील, बॅडमिंटन शायना यासारखे मुलींचे कर्तृत्व पाहता मुलींना मुलापेक्षा कमी लेखण्याचे काहीच कारण नाही। आज आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू ह्या देखील एक मुलगीच आहेत। तर असं कुठलाही भेद आपण करू नये। एखाद्याची मुलगी दत्तक घेऊन तिचे संगोपन आपण केलं पाहिजे। नंबर 12, पुरुष प्रधान संस्कृतीचा योग्य पुरस्कार करणे बुद्धीला पटते, परंतु त्याचा अवास्तव पुरस्कार जेव्हा स्त्रियाच करतात तेव्हा त्यांना त्रासदायक ठरतो, म्हणून त्यांना तसे करू देऊ नका। नंबर 13, माहेरच्या लोकांना त्रास नको म्हणून सासरच्या लोकांचा छळ सहन करत बसू नका। गंभीर घटना घडेपर्यंत त्यांना अंधारात ठेवणे हे चुकीचं आहे। नंबर 14, लग्नानंतर आई वडिलांनी मुलीकडे दुर्लक्ष करणे सर्वथैव चुकीचे आहे। यामुळे विवाहित मुलीवर सासरचे लोक अन्याय करू शकतात। मुलीच्या सतत संपर्कात राहणे ही काळाची गरज आहे। त्यामुळे मुलगी मनमोकळेपणाने सर्व बाबी सांगेल। मुलीला त्रास होत असेल तर नाविलंब माहेरच्यांनी सासरच्या लोकांशी चर्चा करून मार्ग त्याच्यामधून काढावा। अर्थात सासरचे लोक काही मागण्या करत असतील तर त्या पूर्ण करू नयेत।
तर त्यांना त्याच्या कर्तृत्वाची जाणीव करून द्यावी व ऐकत नसतील तर मुलीला माहेरी आणून तिला आधार देऊन सासरच्या लोकांना कायद्याचा आधार घेऊन चांगलीच आपण समज दिली पाहिजे. नंबर 15, स्वतःला कमी लेखू नका. स्त्री म्हणजे सामान्य नाही, ती महाकाली आहे, ती महालक्ष्मी आहे आणि ती महासरस्वती आहे. अशा देवता देखील महालक्ष्मी, महाकालीन, महासरस्वती एवढी मोठी ही स्त्री शक्ती आहे की सगळे देवता देखील या स्त्री शक्तीच्या पुढे नमन करतात. म्हणून स्त्री ही फार मोठी शक्ती आहे. आपली ताकद स्त्रीने ओळखली पाहिजे. या काही गोष्टी होत्या की ज्या स्त्रियांच्या संबंधामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील. अशा या छान गोष्टी आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न केला. आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.